तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट उद्या रायगडवर जाणार आहे आणि या चिन्हाचं लॉन्चिंग रायगडावर करण्यात येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडवरून रणशिंग फुंकण्यात येणार आहे। उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत। तुतारी चिन्हाचं प्रमोशन करण्याच्या हेतूनं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळायला पाहिजे, पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता। त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तुतारी ही आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही। वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी। तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे। हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत। शरद पवार युद्धाला उभे आहेत। या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे। चला निघूया, लढेंगे जीतेंगे। परत एकदा वाजवा तुतारी, गाडा गद्दारी।